नानगुडे मुळशी हे दोन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत फलंदाजी करण्यासाठी आणि गोलंदाजीच्या विभागामध्ये महेश नानगुडेचा खेळ काल आपण रतनबुवा चषकामध्ये देखील पाहिलाय डोंबिवलीमध्ये तोच खेळाडू आज ठाणे परिसरामध्ये दाखल झालाय सलामीची बिनीची जोडी दत्ता पवार आणि त्याच्या साथीला महेश नानगुडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धावांचा रतीब रचण्यासाठी पंच या ठिकाणी सामना सुरू झाल्याचं सिग्नल आमच्यापर्यंत कळवतात आणि व्यक्तिगत कुट्यामधलं पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अमित नाईकच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय हा सामना तुम्हाला आनंद देणार आहे अमित यादव असं नाव आमच्यापर्यंत येत आहे ते गोलंदाजाचं अमित यादव गोलंदाजी मार्कवरती तयार पहिला चेंडू पहिल्या षटकातील लेग स्टिक वरचा चेंडू आहे अजून बाहेर गेलाय पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत हा चेंडू अवांतर आहे अतिरिक्त धावसंख्या आपलं खातं ओपन करते आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर एका अवांतर धावेने का होईना फलंदाजी करणाऱ्या मातोश्री 11 पुणे क्रिकेट संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे यूट्यूबच्या माध्यमातून सगळे जाणकार रसिक क्रिकेट प्रेमी या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले गेलेत कालच्या रात्रीपासून त्या सगळ्या जाणकार रसिक क्रिकेट प्रेमींचं आम्ही आमदार चषक 2024 च्या वतीने मी समालोचक अमोल जमदाडे राजू दादा मित्र परिवाराच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतोय हलकस अपील आतमध्ये येणाऱ्या चेंडूवरती केलं गेलं पंच ठामपणे सांगतात की लेग बाईजची धाव पूर्ण केली गेली आहे नकारात्मक माल पंचांची हल्ली गेली आणि नकार दर्शवत हा फलंदाज नाबाद असल्याचा निर्वाळा एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकेल 2 वरती षटक क्रमांक पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं ज्या षटकात तुम्ही 2 क्षेत्ररक्षक पाहताय सर्कलच्या बाहेर सीमारेषेवरती तैनात झालेले क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहतोय डौखरा फलंदाज स्ट्रायकिंग येईल आता मात्र तयार होईल महेश सुंदर फटका खेळा क्षेत्ररक्षक सजवला बॅकवर्ड स्क्वेअरच्या दरम्यान आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये मुख्य व्यासपीठावरती सन्मान्य श्री शरद मोरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आम्ही त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतो आहोत आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे आपलं आमदार चषक 2024 मध्ये मनापासून स्वागत तसेच प्रितेशजी केने साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे आमच्या स्पर्धेच्या दरम्यान त्यांचं देखील आमदार चषक 2024 मध्ये आम्ही मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत आमचे सगळे मान्यवर खरं तर राजूदादा शिंदे साहेब आणि क्रिकेटवरती प्रेम करतात हे सगळे आमचे मान्यवर त्यामुळेच इतकी मोठ्या संख्येने गर्दी आणि मान्यवरांची उपस्थिती आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय मातोश्री 11 पुणे क्रिकेट संघ बॅटिंग करत असताना नवीन चेंडू कृपया द्यायचा आहे आणि क्षेत्ररक्षण करतोय नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा क्रिकेट संघ धावसंख्या धावफलकावरती 4 धावा बिनबाद 4 असा सावध पवित्रा मातोश्री 11 पुणे अर्थात पुणे परिसरातील आणि रायगड परिसरातील खेळाडू तुम्हाला या दोन्ही टीमच्या दरम्यान पाहायला मिळणार आहेत यानंतरची मॅच NB अवॉर्ड पुणे विपक्ष शौर्या हर्षित 11 ठाणे दोन्ही संघांचे संघनायक आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे हाफ ट्रॅकर आखूड टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळालाय आणि त्या दरम्यान स्ट्रायकिंग येईनच्या फलंदाज महेशच्या कानामध्ये गुदगुल्या करत चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय सुरेख चेंडू तेज तरार पाहायला मिळालाय गोलंदाज तयार याही वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू मात्र हुक केला गेला या चेंडूला 1 धाव मिळणार आहे एकेरी धावणी धावसंख्या पुढे सरकते 5 वरती बिनबाद 5 षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे ठाणे परिसरातील कळवा परिसरातील दिग्गज खेळाडू मुंबई परिसरातील सगळे खेळाडू पुणे रायगड येथून देखील या स्पर्धेमध्ये खेळाडू दाखल झालेत आणि त्यांचा खेळ आजच्या रजनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे सुंदर चेंडू आहे प्रचंड वेगात जलद गती मारा गोलंदाजी मार्कवरती अमित नाईकचा
अमित नाईकचं कौतुक करावं लागेल. पहिलं षटक अमित यादव आणि याचं कौतुक करावं लागेल, ज्याने पहिलं षटक कंजूशी टाकलंय. धावसंख्येला रोधक लावणारं षटक त्याच्या माध्यमातनं आणि पहिल्याच षटकात त्याने खर्च केलेत अवघ्या 5 धावा. विकेट्स मिळाली नाहीये तरी देखील धावसंख्येला रोखलं गेलंय, त्यामुळे प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न अमित यादवच्या माध्यमातून सफल ठरला. चला लगेच टीम मीटिंग्स करायची नाहीये, विनंती असणार आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावेल, याची आपण नोंद घ्या. टीम मीटिंग्स अजिबात घ्यायची नाहीये. अनिकेत पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार. डीजी कोट्यातलं पहिलं संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 मध्ये अनिकेत पाटील आपण मेगा स्क्रीनवरती पाहतोय आणि त्याच्या समोर उजव्या हाताचा शैलीदार फलंदाज दत्ता पवार तयार. पुणे परिसरातील हे सगळे खेळाडू फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये आहेत आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये तुम्ही जे खेळाडू बघताय ते रायगड परिसरातील आहेत. रायगड ही क्रिकेटची पंढरी म्हणून देखील ओळखली जाते. शौर्य हर्षित ठाणेचे संगणक आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित होत आहेत. NB अवॉर्ड पुणे क्रिकेट संघाचा संगणक. चला लगेच आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे नाणेफेकीसाठी या. अकोटप्याचा चेंडू यावेळेला सुंदर फटका खेचला. जबरदस्त फटका, ताकद, एलिव्हेशन, लंबाई देखील पाहायला मिळाली आणि हाफ ट्रॅकरवरती अक्षरशः तुटून पडलाय. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज दत्ता पवार आणि दत्ता पवार ब्रँडेड आलाय चौकार. टेंगडूजे NB अवध पुणे विपक्ष शौर्या हर्षित 11 ठाणे अशी लढत यानंतर होते. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे 9 वरती. 1 षटक व 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. पहिलं षटक अमित यादवचं अवघ्या 5 धावांचं आणि त्यानंतर अनिकेत पाटीलच्या पहिल्याच चेंडूवरती आलाय खणखणीत चौकार दत्ता पवारच्या बॅटमधून. दत्ता पवार तयार, अनिकेत तयार. यावेळेला सुंदर फटका, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स, टाइमिंग बेमिसाल. क्रिकेट हो या प्यार, टाइमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार, आलाय चौकार. टेंगुडेजे आता मात्र या मॅच मध्ये दत्ता पवारची अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय. हुक केलंय चेंडूला, रूम बनवली, फ्रंट फूट वरती गेला आणि त्यानंतर अक्रॉस लाईनचा फटका क्रीजच्या कोड्यामध्ये जात एक लाजवाब टायमिंग. अजून एक आलाय चौकार. टेंगुडीजे चौकारांची हॅट्रिक दत्ता पवारच्या बॅटमधून. दत्ताची सत्ता आता मात्र या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि दत्ता नावाचं वादळ सुरू झालंय, गोंगावतंय. वादळाला रोखावं लागेल या मॅच मध्ये. यावेळेला रूम बनवली आहे, जबरदस्त फटका खेळ्या, बॅकफूट वरती गेलाय, पंच केलंय चेंडूला, पॉइंटच्या डोक्यावर खेळ्या फटका आणि त्यानंतर आलाय 1 धावेचा सिग्नल. धावसंख्या धावफलकावरती बदलली जाईल 18 वरती. षटक क्रमांक 2 तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मातोश्री 11 पुणे हा संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना मावळ भूषण पुरस्काराने ज्या खेळाडूला सन्मानित केलं गेलं तो दत्ता पवार. तुम्ही मेगा स्क्रीन वरती स्ट्रायकिंग एंडला बघताय. नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याला सुरेख अशी 7 महेशच्या माध्यमातून दिली जाते. विकेटच्या शोधामध्ये आहे क्षेत्ररक्षण करणारा आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली क्रिकेट संघ. त्याला विकेटची प्रतीक्षा आणि विकेट मिळवण्याच्या उद्देशाने गोलंदाजी मार्गवरती अनिकेत पाटील गोलंदाजीसाठी तयार. अक्रॉस लाईनचा पुन्हा एकदा वापर, आकुट टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. चेंडू आलाय लपेटून, चेंडूला टप्प्यामध्ये पाठवलंय, सीमारेषेच्या पलीकडे आलाय अजून एक चौकार.
चला NB अवध पुणे संगनायक तुम्हाला फायनल कॉल. NB अवध पुणे तुम्हाला फायनल कॉल. आपण लगेच नाणेफेकीसाठी या. मान्यवर आपली वाट बघतायत. 4 धावांनी धावसंख्या धावफलकावरती उडी घेते 22 धावांवरती. 22 या षटकात तब्बल 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. खराब गोलंदाजी अनिकेत पाटीलची आणि त्यानंतरचा पुन्हा एकदा आलाय 5वा चौकार. जिकडे दत्ता तिकडे सत्ता. दत्ताची सत्ता हुकूमत या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहतोय अमित यादव, ज्याने पहिल्या षटकात खर्च केले अवघ्या 5 धावा आणि त्यानंतरचं षटक हे गोलंदाज अनिकेत पाटीलचं, ज्या षटकात त्याने खर्च केल्या तब्बल 21 धावा. आणि याला प्रमुख कारण ठरले दत्ता पवारच्या बॅटमधून झंझावाती आलेले 5 चौकार. दत्ता पवारचा खेळ आपण काल डोंबिवलीच्या रतनबुवा स्मृती चषकामध्ये आपण पाहिलाय. रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं हा खेळाडू काल खेळताना आपण पाहिलाय आणि तोच खेळाडू आज कळवा परिसरामध्ये खेळताना आपण पाहतोय. चला पुणे संघ तुम्हाला फायनल कॉल. लेग स्टिक वरचा चेंडू आणि या चेंडूला मात्र पाठवलंय स्क्वेअर लेगच्या एरियामध्ये. पंचांचं सिग्नल येणं अजून बाकी आहे आणि हा आलाय आकर्षक नेत्रदीपक चौकार. एक खेळाडू ज्यावेळेला लईमध्ये असतो ना त्यावेळेला दुसरा खेळाडू आपोआप लईमध्ये येतो आणि त्यामुळे दत्ता पवारने 5 झंझावाती चौकार ठोकले आणि त्यानंतर त्याचा साथीदार हा देखील चमकताना पाहायला मिळाला. 1 चौकार आला आणि त्यानंतर आली आहे विकेट्स. कमबॅक केलं गेले गोलंदाजाच्या माध्यमातून. मोठा फटका खेळायचा होता डावखुऱ्या फलंदाज महेशला, मात्र तसं घडलं नाहीये. फटक्यामध्ये ताकद कमी पडली आहे आणि काऊ क्षेत्रामध्ये हा झेल टिपला गेलाय. नवीन फलंदाज राजेश पवार. पुण्यामध्ये जी NB ट्रॉफी झाली होती त्या ट्रॉफीचा विनर संघनायक आहे, कॅप्टन आहे, तोच खेळाडू. चला पुणे संघ तुम्हाला अंतिम पुकार. आपण जर वेळ केलात तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आल्या आल्या राजेशच्या बॅटमधनं मोठा फटका खेळायचा इरादा राजेशचा सफल आणि अंतिम क्षणी मोहामध्ये अडकवलं गेलंय गोलंदाजाच्या माध्यमातून. जे रक्षक सापळा रचला गेला त्या सापळ्यामध्ये अडकवलंय आणि लॉंग ऑफ एरियामध्ये हा खेळाडू सापडलाय. 0 धावांची बॅग डोक्यावरती घेऊन आपला भोपळाही न फोडता राजेश पवार माघारी परतलाय. नवीन फलंदाज आकाश काळे फलंदाजीसाठी तयार. आकाश काळेने देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि हा खेळाडू देखील मिड विकेट एरियामध्ये आल्या पावलांनी माघारी जावं लागेल आणि सलग
विकेट्स विकेट्स आणि विकेट्स पाहायला मिळत आहेत. हॅट्रिक साजरी केली गेली आहे. लगातारच्या 3 चेंडूमध्ये 3 विकेट्स आले आहेत. अमित यादव साठी एकदा जोरदार आपण टाळ्यांचा कडकडाट, टाळ्यांचा गजर करूयात. या स्पर्धेमधली आली आहे अमित यादवची ही तिसरी हॅट्रिक. पहिली हॅट्रिक शिवांच्या नावावरती लिहिली गेली कालच्या दिवशी. आज दुसरी हॅट्रिक झाली होती प्रथमेश ठाकरेची आणि त्यानंतर आली आहे तिसरी हॅट्रिक ही गोलंदाज अमित यादवची. विशाल नवीन खेळाडू मैदानामध्ये फलंदाज दाखल झाला. सलग 3 चेंडूमध्ये 3 गडी मिळवण्याचा पराक्रम पुन्हा एकदा करून दाखवलाय तो गोलंदाज अमित यादवने. आतापर्यंत 3 हॅट्रिक्स देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत. सुरुवातीच्या चांगल्या सुरुवातीनंतर अडचणीमध्ये सापडलाय फलंदाजी करणारा मातोश्री 11 पुणे. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. खाली इलाक्याचा वापर करण्याचा प्रयत्न आहे आणि झटपट वेगाने 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. दुहेरी धावांनी सांघिक धावफलक वधारताना आपण पाहतोय. रिव्ह्यू घेतला गेलाय. बीमर आहे की नाही चेक केलं जातंय. तिसऱ्या पंचांच्या मदतीने तिसरे पंच अंतिम क्षणी डिसिजन तुमच्यापर्यंत देतील. आमदार चषक 2024 राजूदादा मित्र परिवार आणि सह्याद्री स्पोर्ट क्लब यांच्या माध्यमातून आयोजित या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. चौथ्या पर्वात आमदार चषक 2024 ची लोकप्रियता आपल्याला पाहायला मिळते. जशी जशी ही स्पर्धा आपण पुढे सरकवतो आहोत तशी तशी या स्पर्धेची रंगत लोकप्रियता अजून वाढत चालली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक देखील जोडले गेलेत. आजचा या स्पर्धेचा खेळ पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक देखील पाहायला मिळतात आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. इट इज अ फेअर डिलिव्हरी. लीगल चेंडू टाकला गेलाय आणि त्या दरम्यान धावफलक आपण पाहतोय 32. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या संगतीखेरीज 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. मातोश्री 11 पुणे क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली ज्या संघात रायगड परिसरातील खेळाडू आहेत, फलंदाजी करणाऱ्या संघात पुणे परिसरातील खेळाडू आहेत. दोन्ही संघात व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू तुम्ही पाहताय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दत्ता पवार त्याने डावाची सुरुवात तर दमदार केली आहे. 5 चौकार त्याने एकाच षटकामध्ये ठोकलेत. तोच दत्ता पवार स्ट्रायकिंग एंडला तयार. यावेळेला सुंदर फटका स्वीपर कव्हरच्या वरून खेळायचा. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करून चेंडू फरार आलाय चौकार. दत्ता पवारचा खेळ पाहिल्यानंतर आतापर्यंतचे 6 चौकार त्याच्या बॅटमधून आले. धावसंख्या पुढे सरकली आहे धावफलकावरती. 36 धावा 3 षटक व 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. यावेळेला देखील चेंडूवरती अक्षरशः तुटून पडलाय. धीम्या गतीचा चेंडू आखूड टप्प्याचा होता
आणि ज्या वेळेला चेंडू हातातनं निसटला होता गोलंदाजाच्या त्यावेळेलाच पीक केलं होतं, ओळखलं होतं दत्ता पवारने आणि दत्ता पवारच्या बॅटमधून आलाय अजून एक अप्रतिम चौकार डीप स्क्वेअर लेगच्या एरियामध्ये. हॅलो, हर्षित इलेव्हन क्रिकेट संघाचे संघ मालक राहुलजी सोलकर उर्फ आप्पा, आपल्याला विनंती आहे आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमदार चषक 2024च्या निमित्तानं आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. दत्ता पवार नावाचं वादळ या मॅच मध्ये गोंगावत असताना आपण पाहतोय. दत्ता पवार ज्याने डावाची सुरुवात तर दमदार केली होती आणि त्यानंतर एका बाजूला विकेट जरूर पडले, मात्र दुसऱ्या बाजूला दत्ता पवारने या संपूर्ण सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय 42 धावा. सुंदर चेंडू लेन बॉल. आता मात्र या चेंडूवरती उत्तर नाहीये. स्ट्रायकिंग एजच्या फलंदाज दत्ता पवारकडे. मातोश्री 11 पुणे क्रिकेट संघ या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कुणाल कदम तयार. गोलंदाजी मार्कवरती कुणालचा हा पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलंय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलाय अजून एक अप्रतिम लाजवाब मॅग्निफिसंट शॉट बाय दत्ता पवार. चौकार. धन्यवाद. 46 धावा 4 षटकांच्या सांगते अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक मातोश्री 11 पुणे या संघाचे संघ मालक आहेत धीरज सर गायकवाड यांच्या माध्यमातून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. मातोश्री 11 पुणे, मनीष 11 NB अवध पुणे क्रिकेट संघ, विपक्ष शौर्या, हर्षित 11 ठाणे अशी लढत यानंतरची होणार आहे. दोन्ही संघ संगनायक. चला आपण लगेच नाणेफेकीसाठी या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल जोगाडिया तयार होईल. खरं तर हा खेळाडू खूप कमी वयामध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि कमी वयामध्ये खूप मोठं नाव या खेळाडूने केलेलं आपण पाहिलंय. चांगला चेंडू राहुलच्या माध्यमातून, मात्र स्पर्धेच्या घोषित एरियामध्ये एकेरी धाव. 4 षटक व 1 चेंडूचा आतापर्यंत संपलाय खेळ. मातोश्री 11 पुणे. जे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बसलेले आहेत त्यांच्यासाठी विशेष सूचना आहे. त्या ठिकाणी कॅमेरा ठेवलेला आहे, त्यामुळे आपण कॅमेऱ्याच्या समोर टेबलवरती किंवा कॅमेऱ्याच्या आजूबाजूला अजिबात बसू नका, जेणेकरून रनआउट किंवा बिमरचा डिसिजन देताना जर कॅमेरा हल्ला तर तो डिसिजन देणं अवघड होईल आणि तुमच्याच संघाला त्याचा परिणाम भोगावा लागेल. कृपया याची आपण काळजी घ्या. आपण क्रिकेटचे जाणकार आहात, त्यासाठी आयोजन कमिटी जबाबदार राहणार नाही अशी सूचना तुम्हाला आपण या अगोदरच देतो आहोत, त्यामुळे कृपया आम्हाला सहकार्य करा. ड्राईव्ह केल्या चेंडूला सुंदर फटका विथ अलॉंग द कार्पेटचा एक धाव निघणार आहे आणि धावसंख्या मात्र धावफलकावरती बदलली जाणार आहे. 50 धावा, सांघिक अर्धशतक.
पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो आहोत, पंच 1 मिनिट फक्त सामना थांबवायचा आहे. कारण की त्या ठिकाणी कॅमेऱ्याच्या समोर प्रेक्षक बसलेले आहेत. त्यांना विनंती आहे, आयोजन कमिटीकडून तुम्हाला सूचित केलं जात आहे. राजीवदादा शिंदे साहेबांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत, कॅमेऱ्याच्या समोर अजिबात कुणी बसू नका. त्या ठिकाणी अजून प्रेक्षक बसलेले आहेत, टेबलवरती किंवा कॅमेऱ्याच्या आजूबाजूला अजिबात बसू नका. सुंदर चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजच्या माध्यमातून राहुल जोगाडी या गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय, जो कमी वयामध्ये खूप मोठं नाव त्याने टेनिस क्रिकेटमध्ये कमावलंय. आणि निर्धाव चेंडू, धावसंख्या धावफलकावरती 1 धाव आता मात्र पाहायला मिळाली. या अगोदर चेंडू होता डॉट, त्यानंतर आली आहे 1 धाव. एकंदरीत 51 धावा प्रथम फलंदाजी करत असताना मातोश्री 11 पुणे या मॅच मध्ये झळकवतोय निर्धारित 5 षटकांमध्ये. आणि विजयासाठी आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली क्रिकेट संघाला 52 धावांची आवश्यकता असणार आहे. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मनीष 11 अवध NB पुणे क्रिकेट संघ विपक्ष शौर्य हर्षित 11 ठाणे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण संपन्न करणार आहोत यानंतर. आणि त्या सामन्याची नाणेफेक आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपन्न होते. मनीष 11 NB अवध पुणे विपक्ष शौर्य हर्षित 11 ठाणे अशी लढत होते. आणि या सामन्याची नाणेफेक प्रितेश जी केनी साहेबांच्या शुभ हस्ते, कळव्याची शान प्रितेश दादा केनी यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक संपन्न करतो आहोत. मनीष 11 NB अवध पुणे क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये शौर्य हर्षित 11 ठाणे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये होते. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की नाणेफेक झाल्यानंतर जो आपला निर्णय आहे तो याच ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. प्रितेश दादा किनी साहेबांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याची नाणेफेक संपन्न करतो आहोत. कळवाची शान प्रितेश दादा केनी साहेबांच्या शुभ हस्ते हेड इज द कॉल. आणि नाणेफेकीचा कौल लागलाय मनीष 11 NB अवध पुणे क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली है. टॉस जीतने के बाद आपका क्या डिसीजन है? फील्डिंग करेंगे. फील्डिंग करण्याचा निर्णय NB अवध पुणे क्रिकेट संघ ने जिंकला है. आप सामने वाली टीम को कितनी रनों तक रोकना चाहेंगे इस विकेट के ऊपर? कम से कम में रोकने की कोशिश करेंगे सर. आपको ऐसा क्या लग रहा है कि सामने वाले टीम में ऐसा कौन सा खिलाड़ी है जो गेम चेंजर हो सकता है इस मैच में? काफ़ी सब अच्छे प्लेयर हैं, सब खेलते रहते हैं, सब बड़े प्लेयर ही थे. तो कम से कम में जितने अच्छे बॉलिंग डालेंगे हमारी टीम तो कम से कम में रोकने की कोशिश करेंगे. इस प्रतियोगिता को देखकर राजू दादा शिंदे सर ने जो इस प्रतियोगिता का इस टूर्नामेंट का आयोजन किया है इसके बारे में आप क्या कहेंगे? आपको कैसा लग रहा है यहाँ आके? काफ़ी अच्छा लग रहा है. यहाँ पे लाइट्स भी अच्छा है, विकेट भी अच्छा है, तो बहुत मज़ा आएगा खेलने. अगली साल इस टूर्नामेंट में आना चाहोगे? हाँ हाँ आएंगे. धन्यवाद. तर हा होता आपल्यासोबत मनीष 11 अवध पुणे क्रिकेट संघ NB पुणे क्रिकेट संघाचा संघनायक ज्यांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आणि पुन्हा आपण जात आहोत शौर्य हर्षित 11 ठाणे क्रिकेट संघाचा संघनायक. नाणेफेक हरलाय, नाणेफेक जिंकली असली असतीस तर तुझा निर्णय काय होता? आम्ही पहिला बॅटिंगच करणार होतो. प्रथम फलंदाजीच स्वीकारणार होता. आता तुझ्या संघाला प्रथम फलंदाजी करायची आहे. 5 षटकांची लढत आहे. 50 ते 55 धावा या विकेटवरती आवश्यक आहेत. तुला असं काय वाटतं की तुझ्या संघातील कोणता खेळाडू आहे तो या विकेटवरती चांगली फलंदाजी करेल? आमच्या संघात भूषण आहे आणि अजित मोहिते. अजित मोहिते आणि भूषण जी टेनिस क्रिकेटच्या विश्वामधली खूप मोठी नावं आहेत ती या वेळेला मात्र प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रतिस्पर्धी संघाचा कोणता खेळाडू तुला या मॅच मध्ये धोकादायक वाटतोय? आहे त्यांच्यात सगळेच प्लेयर चांगले आहे. आपले सगळे फॉर्म मध्ये प्लेयर आहे तर सगळेच प्लेयर चांगले. पुन्हा एकदा मला ऐकायचं आहे
की ही जी स्पर्धा राजूदादा शिंदे सरांनी आयोजित केली आहे, अतिशय सुंदर असं नियोजन आहे. या स्पर्धेविषयी तुझं मत काय आहे? स्पर्धा खूपच चांगली आहे आणि आपल्या मुंबईमध्ये नाईट खूप कमी होते. खूपच चांगला ग्राउंड आहे आणि विकेट पण खूप चांगली आहे. खेळायला खूप मजा येईल. धन्यवाद. ऑल दी बेस्ट दोन्ही टीम्सना. यानंतर पुन्हा एकदा आपण जातो आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये. सामन्याला लगेचच सुरुवात होते आणि चला सामन्याला आपण सुरुवात करूया. विजयासाठी 52 धावांचं लक्ष्य आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली क्रिकेट संघाला या मॅच मध्ये 52 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. मातोश्री 11 पुणे क्रिकेट संघाच्या विरोधात दुसऱ्या सत्राला दुसऱ्या डावाला प्रारंभ. सलामीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. डावाचा श्री गणेश करण्यासाठी, धावांचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला बंटी बद्रिके आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमकार. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या विभागामध्ये सनी कसबे, टेनिस क्रिकेट मधील अजून एक मोठं नाव सनी कसबे गोलंदाजी मार्कवरती तयार. नो बॉलचं सिग्नल पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत. ओव्हर स्टेपिंग केलं गेलंय, नो बॉलचा सिग्नल आहे. आणि मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानावरचा नो बॉल हा कधीच एकटा येत नाही. क्रिकेटच्या मैदानावरचा नो बॉल कधीच एकटा येत नाही, सोबत तो येताना फ्री हिटलाही घेऊन येतो. त्यामुळे नो बॉल नंतर फ्री हिटचा देखील इशारा पंचांचा झालाय. म्हणजे गोलंदाजाच्या जखमेवरती मीठ चोळणारा इशारा पंचांच्या माध्यमातून झालाय. आणि त्यामुळे येणारा चेंडू सनी कसबेचा हा फ्री हिटचा असणार आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती फलंदाज 4 पद्धतीने बाद होतो. फलंदाजाला जरी मोठा फटका खेळण्याची संधी असली तरी फ्री हिटच्या चेंडूवरती फलंदाज 4 पद्धतीने बाद होतो. त्यामध्ये फलंदाज स्वयंचित बाद होऊ शकतो. फलंदाजाने क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण केला तर फलंदाज बाद होऊ शकतो. फलंदाज धावबाद होऊ शकतो. आणि फलंदाजाने जर चेंडू हाताने हँडल केला तर फलंदाज बाद होऊ शकतो. त्यामुळे जरी फ्री हिटचा चेंडू असला तरी बाद करण्याची संधी बऱ्याच वेळेला देखील असते. सनी कसबेचा हा चेंडू उघडा डोळे बघा नीट, येणारा चेंडू आहे फ्री हिट. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतः फॉलो थ्रू मध्ये सनी कसबेने चेंडूला रोखलंय. धावेची तमाम शंका समाप्त केली गेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 1. स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहतोय बंटी बद्रिके, जो खेळाडू आपण कणकवली तालुक्यातील स्पर्धेमध्ये अतिशय रंगतदार कामगिरी केली होती. संतोष पारकर मित्रमंडळ कासाड क्रिकेट संघामध्ये तळे क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून हा खेळाडू अक्षरशः बहरला होता. बंटी बद्रिके यावर्षीच्या मोसमामध्ये जबरदस्त लईमध्ये आहे. आणि दुसऱ्या बाजूला सनी कसबे, ज्याच्याकडे टेनिस क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे. सनी कसबे तयार आहे आणि 2 व्यावसायिक क्रिकेट खेळाडूंमध्ये ही चमक आहे. चेंडूला वरती आणले, थोडासा धावबाद करण्याची संधी, खराब फेकी झाली आहे. जर का चांगली फेकी झाली असती, यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकी झाली असती तर कदाचित मैदानावरती धावबाद करण्याची देखील संधी होती. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला अजिबात महत्व नाहीये. एकेरी धावेने धावसंख्या पुढे जाते. ती 2 वरती बिनबाद 2 असा सावध पवित्रा. 51 धावा प्रथम फलंदाजी करत असताना मातोश्री 11 पुणे क्रिकेट संघाच्या 52 धावांच्या उत्तरामध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली क्रिकेट संघ बिनबाद 2 असा सावध पवित्रा. षटक क्रमांक 1 सनी कसबे गोलंदाजी मार्कवर. सनी कसबे हा सांगवे पुणे परिसरातील खेळाडू आहे. याही वेळेला धावबाद करण्याची संधी होती आणि ही संधी दवडली गेली आहे. बघा, नशिबाची साथ फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. आणि किस्मत हमेशा बहादूर का साथ देती है. बहादूर असलेल्या फलंदाजांना नशिबानं साथ दिली आहे. जाबाज खेळाडूंना साथ मिळाली आहे. मात्र ही साथ किती काळ सातत्याने मिळणार आहे. यानंतर सनी कसबे 1 विकेट्स देखील मिळवणार आहे. काय घडेल? सुंदर चेंडू आहे. धीम्या गतीचा फिंगर्स रोल जरूर केले. आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांची मदत पुन्हा एकदा मैदानावरती घेतली जाते. यष्टी रक्षकाने अपील केलंय. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक आपण पाहतोय बंटी बद्रिके. बॉलच्या लेंथ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला.
फ्लाईट दिली होती. गोलंदाज सनी कसबेने फिंगर्स रोल केले, चेंडूला बाहेर काढलं आणि त्यानंतर बंटी बद्रिकेचा अंदाज चुकला. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक ज्याने यष्टीचित करण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे अपील झालं आणि त्यानंतर आली आहे तिसऱ्या पंचांची मदत आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय की फलंदाज सेफ झोन मध्ये आहे, नाबाद आहे. मात्र चांगलं क्रिकेट, चांगला चेंडू, चांगलं यष्टीरक्षण, चांगला डिसिजन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. सनी कसबे त्याच्याकडे खूप मोठा अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभव असणारा हा खेळाडू तुम्हाला कळवा परिसरामध्ये पाहायला मिळालाय. खूप मोठं नाव आहे सनी कसबे. त्याच्याकडे चेंडूची कलात्मकता आहे, दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता आहे. ओरपी चेंडू बंटी बद्रिकेने खेळलाय समोरच्या दिशेने आणि हा आलाय अप्रतिम लाजवाब चौकार बंटी बद्रिकेच्या बॅट मधून. चेंडू अडवावा की झेल टिपावा या द्विधा विवंचनेमध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. दरम्यानच्या कालावधीमध्ये बंटी बद्रिके ज्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये होता तो फटका बंटी बद्रिकेच्या बॅट मधून आलाय. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे 7 वरती. सनी कसबेचं आपण पहिलं षटक पाहतोय. 52 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. पुन्हा एकदा फिंगर्स रोल केले, धीम्या गतीचा चेंडू. सनी कसबे या ठिकाणी निश्चितपणे व्हेरिएशन पाहायला मिळालंय. कधी धीम्या गतीचे चेंडू, कधी आतमध्ये चेंडू, तर कधी बाहेर काढणारे चेंडू. सनी कसबेचे दर्जेदार गोलंदाजी, पहिलं नफतुल षटक 52 धावांच्या उत्तरामध्ये बिनबाद 7 असा धावफलक. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली क्रिकेट संघाचा मातोश्री 11 पुणे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. यानंतरची लढत मनीष 11 इनबी आवध पुणे बनाम शौर्या हर्षित 11 ठाणे अशी लढत आपण यानंतर पाहणार आहोत. श्रेयस गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. श्रेयसच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. 52 धावांच्या उत्तरामध्ये पहिलं षटक 7 धावांचं, 45 धावांची अजून गरज आहे विजयासाठी. 24 चेंडू आणि 45 धावा या मॅच मध्ये अजून बनवायचे आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सजवला गेलाय, एकही धाव निघणार नाहीये. पहिला चेंडू आलाय निर्धाव. प्रेशर हळूहळू क्रिएट केलं जात आहे, कारण ज्या वेळेला क्रिकेटचे एक्सपर्ट सांगतात तुम्ही ज्या वेळेला धावा रोखता त्यावेळेला फलंदाजी करणाऱ्या संघावरती प्रेशर क्रिएट केलं जातं आणि त्यानंतर मात्र त्यांच्याकडनं विकेट्स ही बहाल केली जाते. कारण फलंदाजावरती प्रेशर आलं तर तो चुका करतो आणि चूक केली तर विकेट जाते. अकोट्यापदा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळला वीरेंद्र सेवाग स्टाईलने. अप्पर कटचा एक लाजवाब फटका डीप कोर पॉइंट एरियामध्ये आलाय. हा फटका आल्या 2 धावा. धावसंख्या पुढे सरकली आहे 9 वरती. बिनबाद 9. षटक क्रमांक 2 प्रगती पदावरती आहे. डीप कव्हर पॉइंट, एक मिड विकेट. आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. एक क्षेत्ररक्षक बरोबर पॉइंटच्या दरम्यान, यष्टीरक्षक, एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअरला, एक क्षेत्ररक्षक जर आपण पाहिले तर लॉंग ऑन बाउंड्रीवरती. सुंदर फटका, समोर खेळण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट्स कव्हरला, हो अचूक फेकी, लाजवाब फेकी. क्रीडा रसिकांची मिळालेली टाळ्यांच्या गजरामध्ये दाद सर्व काही सांगून जाते. चांगल्या चेंडूनंतर आला चांगला फटका आणि त्यानंतर आलाय अचूक असा थ्रो, अचूक अशी फेकी. एकंदरीत चांगलं क्रिकेट पाहायला मिळत. क्रीडा रसिक देखील या सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय. आली आहे पहिली विकेट. फलंदाजाला जावं लागतंय तंबूच्या आश्रयाला पहिल्या गड्याच्या रूपाने. नवीन फलंदाज मैदानामध्ये अमित नाईक, हे देखील एक मोठं नाव आहे. अमित नाईक रायगड परिसरातील हा खेळाडू अमित नाईक, ज्याचा खेळ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. अतिशय मोठे खेळाडू आजच्या रजनीमध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं दाखल झालेत आणि याचं संपूर्ण श्रेय राजूदादा शिंदे साहेबांना आणि त्यांच्या मित्र परिवाराला द्यावं लागणार आहे.
त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा चौथ्या पर्वामध्ये आयोजित केली गेली आणि मोठमोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झाले आहेत. यावेळेला ताकद झोकण्याचा प्रयत्न झालाय, फटका मिस टाइम झालाय. लॉंग ऑन एरियामध्ये आली आहे विकेट. बंटी बद्रिके सापडलाय. बंटी बद्रिकेचा मोठा फलंदाज बाद केल्यानंतर सेलिब्रेशन देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. आली आहे दुसरी विकेट. बंटी बद्रिके बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज बारक्या कांबळे कामोठे परिसरातील हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. दोन झटपट खेळाडू बाद झाले आहेत. सुरुवातीला वाटलं की शांत फलंदाजी, पहिलं षटक 7 धावांचं आणि दुसऱ्या षटकामध्ये आले आहेत 2 विकेट्स. गोलंदाजी मार्कवरचा गोलंदाज श्रेयसने सलगच्या 2 चेंडूवरती मिळवले 2 विकेट्स. हॅट्रिक बॉल. गोलंदाज तयार श्रेयस. बारक्या कांबळ्याच्या बॅटमधून सुंदर फटका आलाय. जमिनीला समांतर फटका, जमिनीला घरंगळत स्क्वेअर लेग दरम्यान खेळला गेला हा फटका. एकेरी धावणी धावसंख्या मात्र पुढे सरकते 10 वरती. सचिन तेंडुलकरचा हा जर्सी क्रमांक आहे. संघ दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतोय. 10 पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. 52 धावांचा मातोश्री 11 पुणे क्रिकेट संघाच्या विरोधात. यावेळेला जबरदस्त फटका आहे. ताकद पाहायला मिळाली आहे. पूर्ण फोर्स लावला होता या फटक्यासाठी आणि चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग एरियाच्या पलीकडे. आलाय अजून एक अप्रतिम चौकार. चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती पुढे जाते 14. षटक क्रमांक 2 ची सांगता. 2 षटकांचा खेळ मात्र संपलाय. 14 धावा, 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता मात्र विजयासाठी जे समीकरण आहे 18 चेंडूंचा खेळ आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 38 धावा या विकेट्सवरती थोड्याशा अवघड वाटतायत. मात्र हे अवघड काम सोपं करण्यासाठी 2 विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित नाईक आणि त्याच्या साथीला बारक्या कांबळे. टेनिस क्रिकेट मधील हे 2 मोठे सितारे या मैदानावरती आज चमकणार आहेत का, की या सिताऱ्यांना चमकण्यापूर्वीच बाद केलं जाणार आहे. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाज सनी कसबेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. कारण या 2 विकेटची अहमियत माहिती आहे. हे 2 विकेट्स खूप गरजेचे आहेत. किंबहुना विजय आणि पराभव यांच्यामध्ये हे 2 खेळाडू अडथळा म्हणून उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अमित नाईकला सेट होण्यापूर्वी बाद करणं गरजेचं असतं. अन्यथा हा खेळाडू जर का एकदा मैदानावरती सेट झाला तर या खेळाडूला रोखणं अवघड जाणार आहे. सनी कसबेकडे पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. व्यक्तिगत कोट्यातल्या दुसऱ्या षटकामध्ये सनी कसबे आणि संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 मध्ये स्ट्रायकिंग एंडला अमित नाईक. लांबून खेळण्याचा प्रयत्न, झाडू शॉट करायचा होता, स्वीप करायचं होतं. मात्र चेंडू नीट बॅटवरती आला नाहीये. 1 धाव. एकेरी दुहेरी धावांनी सामना जिंकणं अवघड होत जाणार आहे. जसा जसा सामना पुढे जाईल 1-1 धावा बनत जातील तसं तसं प्रेशर क्रिएट होणार आहे. कारण गरज आहे मोठ्या फटक्यांची. अमितच्या बॅटमध्ये क्षमता आहे. सनी कसबे तितकाच क्षमतावान गोलंदाज आहे आणि 2 दर्जेदार खेळाडूंमध्ये चुरस कोण होणार आहे, कोणावर भारी, हे चित्र काही वेळामध्ये स्पष्ट होईल या मॅचमध्ये. यावेळेला चुकीचा फटका खेळलाय. धावांची आवश्यकता होती आणि अमित नाईकला सुरू होण्यापूर्वी शांत केलंय. गोलंदाज सनी कसबेच्या हातामध्ये आली आहे विकेट्स. मिळालाय 3रा धक्का मातोश्री 11 पुणे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद पेंडारी. बंटी या टोपण नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. या खेळाडूच्या बॅटमध्ये देखील क्षमता आहे. मात्र क्षमता या मॅचमध्ये सिद्ध करावी लागेल. तुमची क्षमता या मॅचमध्ये सिद्ध करा. उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला प्रसिद्धी आपोआप मिळणार आहे. हर्षद पेंडारी तयार.
त्याच्या समोर गोलंदाजीसाठी गोलंदाज सनी कसबे. सुंदर चेंडू ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहे, मिडॉन एरियामध्ये चेंडूला रोखलं गेलंय. एक धाव निघणार आहे. एकेरी धावीने हर्षद पेंढारीने आपलं खातं ओपन केलंय आणि धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. 16 वरती 16 धावा. आता मात्र विजयासाठी जर आपण समीकरण पाहिलं तर अजून 15 चेंडूंचा खेळ आहे. 36 धावांची आवश्यकता आहे. येणारे 3 चेंडू, त्या 3 चेंडूमध्ये तुम्हाला एक मोठा फटका खेळायचा आहे. गोलंदाज तयार, बॅटर तयार. बैठक शॉट खेळायचं होतं, क्षेत्ररक्षक खूप दूर आहे आणि त्या दरम्यान मात्र पंचाचा सिग्नल आलाय की एक धाव. एकेरी धावणे धावसंख्या 17 वरती परावर्तित झाली आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपण पाहतोय. 14 चेंडूंचा अजून खेळ आहे आणि येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये विजयासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली क्रिकेट संघाला. तुम्ही पाहताय आणि ऐकताय आमदार चषक 2024 राजूदादा शिंदे मित्र परिवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे, धाव निघणार नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. अशा परिस्थितीमध्ये निर्धाव चेंडू येणं म्हणजे स्वतःवरती प्रेशर क्रिएट करणं. थोडासा शांत फलंदाजी करत असताना, कारण कदाचित शेवटच्या 2 षटकांमध्ये आक्रमण पाहायला मिळणार आहे. मात्र तत्पूर्वी जर का मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर कमी होईल आणि चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर कमी झालं तरच प्रेशर कमी होईल. सनी कसबे तयार. 13 चेंडूंचा खेळ आहे या मॅच मध्ये. बॅकफूट पंच करायचा आहे आणि चेंडू टप्पापर्यंत अजून बाहेर निघालाय. पंचांचे दोन्ही हात समांतर, चेंडू आहे अवांतर. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूला आपण वाशी टू काशी असं देखील संबोधतो, तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू गोलंदाजाला एकेरी धावेसाठी पंचांकडनं दंडित केलं गेलंय आणि एका दंडात्मक धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. 18 वरती 18 हा विराट कोहलीचा जर्सी क्रमांक आहे. विराट कोहली रन मशीन या नावाने देखील विराट कोहलीला ओळखलं जातं. चिकू हे त्याचं टोपण नाव आहे. 34 धावांची अजून गरज आहे. पुढे गेलाय आणि यावेळेला मात्र यष्टी चित करण्याची संधी दवडली गेली आहे. जीवनदान जरूर मिळालंय आणि त्यानंतर कीपरने चेंडूला जर का पुढे कलेक्ट केलाय की नाही याची शहानिशा पंचांकडनं केली जाते आणि अर्थातच यासाठी आपण 3ऱ्या पंचांची मदत घेतली आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहतोय रायगड चा एक गोड आणि मंजूळ आवाज. काका मात्रे सर आणि 3रे पंच डिसिजन देत आहेत की यष्टी रक्षकाने यष्ट्यांच्या पुढे येऊन चेंडूला पकडलंय, त्यामुळे हा नो बॉल आहे. नो बॉलचा सिग्नल आलाय. अजून एक चेंडू एक्स्ट्रा टाकावा लागणार आहे. एक धाव एक्स्ट्रा ऍड केली जाणार आहे. 19 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळाल्या आहेत. अजून 33 ची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ आहे. 13 चेंडू 33 धावा. बारक्या कांबळे स्ट्रायकिंग एंडला तयार. नॉन स्ट्रायकिंग एंडला हर्षद उर्फ बंटी पेंढारी. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय फ्रीडचा चेंडू आहे. मनपसंत मनाजोगा फटका खेळण्याची संधी आहे बारक्या कांबळेला आणि त्याच्या दुसऱ्या समोर बाजूला फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर बंटी, हर्षद पेंढारी, गोलंदाजी मार्कवरती सनी कसबे. पुन्हा एकदा खराब फटका खेळलाय, चुकीचा फटका खेळलाय. बारक्या कांबळेचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये कायम आहे आणि धावांसाठी संघर्ष हा संघाला पराभवाच्या छायेकडे, पराभवाच्या वाटेकडे घेऊन चाललाय. 12 चेंडूंचा अंतरिम खेळ आहे आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली क्रिकेट संघाला 33 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 33 धावा, 33 धावा 12 चेंडू. बारा चेंडूमध्ये विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. एका एकी शांत वाटणारी फलंदाजी आता मात्र आक्रमक रूप धारण करेल का?
संघाची गरज ओळखा आणि संघाची गरज ओळखून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल, कारण तुम्ही स्वतःच्या नावासाठी नाही, संघाच्या नावासाठी नाही, तर गावच्या नावासाठी खेळत असता आणि त्यामुळे तुमच्या नावाबरोबरच तुमच्या गावाचं नाव देखील होणार आहे. 12 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 12 चेंडूंमध्ये तब्बल 33 धावांची आवश्यकता आहे. जवळपास 16.5 धावांच्या सरासरीने धावगती राखावी लागेल, म्हणजे 2 षटकामध्ये कमीत कमी तुम्हाला 2 मोठे फटके खेळायचे आहेत. या मॅच मध्ये 4 ते 5 षटकारांची आवश्यकता आहे. 2 मोठे धमाके सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये जर का झाले तर आणि तरच या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल फलंदाजी करणाऱ्या आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली, ज्या संघामध्ये रायगड परिसरातील खेळाडू आहेत. स्ट्रायकिंग एंडला हर्षद तयार आहे. महेश नानगुडे गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. पहिला चेंडू डॉट, निर्धाव टाकला गेलाय महेशच्या माध्यमातून. हर्षद पेंढारची बॅट अजून शांत आहे, कदाचित वादळापूर्वीची ही शांतता देखील असू शकेल. वेट अँड वॉच, वाट बघितली, चेंडूला येऊ दिलं आणि अंतिम क्षणी बॅटचा चेहरा खोलला, चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. आलाय चौकार बंटी पेंढारीच्या बॅटमधून. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे. 23 धावा. समीकरण सातत्याने बदलते. अजून 29 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ आहे. 10 चेंडू 29 धावा हे समीकरण. आमदार चषक 2024च्या क्रिकेट स्पर्धेचा आपण सगळेजण आनंद घेतोय. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बॅटची कडा, 1 धाव मिळणार आहे. एकेरी धावेने धावसंख्या पुढे जाते आहे 24 वरती. अजून 28 ची गरज आहे. 14 चेंडूंचा 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू 28 धावा हे विजयासाठी समीकरण असणार आहे या मॅच मध्ये. डावखुरा फिरकी गोलंदाज महेश गोलंदाजी मार्कवरती तयार. त्याच्याकडे चेंडू वळवण्याची क्षमता आहे आणि एक नॅचरल स्विंग, नॅचरल कट डावखुऱ्या गोलंदाजाला प्राप्त होतो आणि त्यामुळेच हर्षद पेंढारीचा संघर्ष 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 आणि संघर्ष आहे. एकमेव अपवादात्मक फटका हा चौकाराचा बंटी पेंढारीच्या बॅटमधनं आलाय आणि अन्यथा बंटी पेंढारीचा संघर्ष चाललाय. चांगली गोलंदाजी, समोरून कडवट भेदक गोलंदाजी आहे. महेश यावेळेला बॉटम बॅटचा वापर केलाय, चेंडूला उडवलंय, मात्र लॉंग ऑनच्या दरम्यान झेल सापडलाय. बंटी पेंढारी तंबूच्या आसऱ्याला परतलाय आणि समीकरण आता मात्र थोडंसं डोईजड होताना आपण पाहतोय. विजयासाठी अजून 28 ची गरज आहे. सात चेंडू आणि 28 धावांची गरज या मॅच मध्ये. 7 चेंडू 28 धावा. राकेश नवीन फलंदाज. 7 चेंडू 28 धावा. प्रतीक ठाकूर हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. प्रतीकला आता मात्र आल्यापासून मोठी फटके खेळावे लागतील, अन्यथा चेंडूंचा कालावधी खूप कमी आहे. 7 चेंडू 28 ची गरज आहे. महेशचं कौतुक देखील करावं लागेल या मॅच मध्ये. चला यानंतरची मॅच लगेच सुरू होणार आहे. मनीष 11 NB अवध पुणे आणि त्यांच्या विरोधामध्ये शौर्य हर्षित 11 ठाणे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. यानंतर पाहायला मिळणार आकुटप्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय. डीप कव्हर पॉइंटच्या दरम्यान एक सुंदर फटका आलाय, मात्र एका चांगल्या फटक्यावरती मिळणार आहेत अवघ्या 2 धावा. डावखुऱ्या फलंदाज प्रतीकला 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे 26 वरती आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून 26 धावांची गरज आहे. म्हणजे 4 षटकामध्ये अवघ्या 26 धावा बनवल्या गेल्या आणि विजयासाठी एका षटकामध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. सामन्यासाठी पंच म्हणून जर आपण संपूर्ण स्पर्धेत पाहिले तर नाशिर शेख, फैयद शेख, शशी साटम, अजीम शेख हे पंच म्हणून काम पाहत आहेत. गुणलेखन कालच्या दिवशी सौरभ त्रिपाठी, आजच्या दिवशी करुणा
निधान यादव यांच्या माध्यमातून गुणलेखन. शेवटचं षटक, अंतिम षटक आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. असलम गोलंदाजी मार्कवरती. असलमचा पहिलाच ओव्हरपीट चेंडू आणि पीक केलंय. या चेंडूला पाठवलंय सीमारेषे पलीकडे. आला एक संजीवनी अप्रतिम चौकार. पाच चेंडूंचा खेळ आहे. 22 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 22 धावा हे समीकरण. असलम गोलंदाजी मार्कवरती. असलमचं स्वागत एका मोठ्या फटक्याने केलं गेलं स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर बारक्या कांबळी, जो बराच काळ मैदानामध्ये स्थिरावलाय. यावेळेला देखील अजून एक मोठा फटका खेळला गेलाय. लगातारचे 2 चौकार बारक्या कांबळीच्या बॅट मधून. मॅच मध्ये अजूनही दमखम आहे. कहानी में ट्विस्ट आएगा या नहीं आएगा ये तो वक्त बताएगा. सामना आता मात्र थोडासा लई मध्ये आलाय. 4 चेंडूंचा खेळ आहे आणि 4 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. ठान लीजिए या मान लीजिए, काही होऊ शकतं. हे क्रिकेट आहे, कधीही रंग बदलू शकतं. एक षटक किंवा एक मोठा फटका सामन्याला कधीही टर्न करू शकतो. 4 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 18 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. बारक्या कांबळे स्ट्रायकिंग एरियाला तयार. फुल टॉस चेंडू बॅटवरती घेतलाय आणि यावेळेला लॉंग ऑफ एरियामध्ये बारक्या कांबळे सापडलाय. चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि मैदानावरती बारक्या कांबळेचा संपलाय खेळ. आली आहे विकेट. तीन चेंडू 18 धावा. 3 चेंडू 18 धावा हे समीकरण आहे. असलम थोडासा महागडा ठरला जरूर. सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या. बारक्या कांबळेचे 2 चौकार आणि त्यानंतर बारक्याची आली आहे विकेट. तिसरा चेंडू अर्थात आलाय डॉट. विकेट्स मिळवल्यामुळे आणि त्यानंतर समीकरण तुम्ही पाहताय 3 चेंडूंचा आहे खेळ. 18 धावांची गरज म्हणजे 3 षटकार ठोकावे लागतील या मॅच मध्ये. यावेळेला ऑर्पिट चेंडू ड्राईव्ह केले. काऊ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूची फेकी येणार आहे. 1 धाव निघाली आहे. 17ची अजून गरज आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला होता मॉर्कलच्या माध्यमातून आली आहे 1 धाव. एकेरी धावेने त्याने आपलं खातं ओपन केलंय. 2 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली क्रिकेट संघाला. असलमचा लेग स्टिकवरचा हा चेंडू स्पर्धेच्या निर्बंध असलेल्या ठिकाणी 1 धाव. समीकरण आता मात्र खूप लांब गेलंय. 1 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 16 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडूमध्ये 16 धावा बनवणे म्हणजे हत्तीला आपल्या डोक्यावरती उचलून घेणे एवढं मोठं आव्हान आहे. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला असलमच्या माध्यमातून आणि चेंडू आलाय निर्धाव. हा सामना अगदी आरामात जिंकलाय. मातोश्री 11 पुणे क्रिकेट संघाने आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोले क्रिकेट संघ या स्पर्धेत मात्र पराभूत झालाय. या सामन्याचा सामनावीर अर्थातच दत्ता पवार, ज्याने चौकारांची छडी लगावली होती आणि आपल्या बॅटला चौकारांचा पाडा 4चा पाडा शिकवला होता, तो दत्ता पवार सामन्याचा ठरतोय सुपर हिरो सामनावीर. चला दत्ता पवार आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण लगेच यायचं आहे आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात होते. मनीष 11 NB अवध पुणे बनाम शौर्या हर्षित 11 ठाणे. तर या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर रायगडचं आव्हान संपुष्ट आलं. मात्र शिलवण पुणे संघाने दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि सामनावीर ज्याने 8 चौकारांच्या माध्यमातून तब्बल 35 धावांचं योगदान दिलं दत्ता पवार, याला विनंती आहे की आपण यायचं आहे जिथे
मयूरजी घाडीवगावकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीरचा पारितोषिक देऊन आपण त्याला सन्मानित करणार आहोत. चला दत्ता पवार, वेळ देऊ नका, आपल्या पुढचा सामना लगेच खेळवायचा आहे. बावन्न धावांचं टार्गेट मात्र प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाला, रायगड संघाला जमलं नाही आणि या ठिकाणी मात्र बारक्या कांबळेसारखा खेळाडू या ठिकाणी मैदानात असताना देखील या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं आणि या मिळालेल्या संधीचं सोनं जर आपण केलं तर या ठिकाणी निश्चितच त्याला योगदान अतिशय मोठं असू शकतं आणि हे पुणे जिल्ह्याचं मातोश्री इलेव्हन पुणे संघाने मात्र खूप चांगलं योगदान इथे दिलं. तर दत्ता पवार या ठिकाणी येतोय. 8 चौकार ज्याने खेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि क्रिकेट रसिकांची मनं त्यांनी जिंकली. तब्बल 35 धावांचं योगदान त्यांनी दिलं. वैयक्तिक धावांचा उच्चांक आणि संघाचा धावांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये अर्थातच नोंदवलं गेलं या दोन्ही माध्यमातून आणि इथे एक चांगलं योगदान इथे पाहायला मिळेल. चला मैदान खाली करा, मैदान खाली करा, कोणीही मैदानामधून जाऊ नका ही तुम्हाला नम्र विनंती. आणि आमच्यासोबत अतिथी कक्षामध्ये दत्ता पवार सर आहेत आणि त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. सुरेख असं हे योगदान आपल्याला पाहायला मिळालं, अतिशय सुरेख योगदान निश्चित आपल्याला पाहायला मिळालं. दत्ता पवार, काय वाटतं या स्पर्धेबद्दल? कारण आपण जी सुरुवात केली, सलग चौकारांची आतषबाजी केली, याबद्दल आपण काय सांगाल? पहिलं तर मी आयोजकांचे धन्यवाद करतो आणि या ठिकाणी मातोश्रीचे जे ओनर आहेत त्यांनी मला इथं खेळण्यासाठी बोलवलं आणि आयोजनाबद्दल बोलायचं म्हणजे खूप नाईट टुर्नामेंट मला खूपच आवडते खेळायला आणि छान नियोजन केलंय. नक्कीच. आणि समोर तुमच्या समोर आता प्रिया जोशी कळंबोली या संघ देखील एक दमदार खेळाडूंचा संघ होता. कारण रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळणारे बरेच खेळाडू या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळाले. पण आव्हान तुम्ही स्वीकारलं आणि निश्चितच तुम्हाला तुम्ही आपल्या संघाला खूप चांगलं योगदान. आपल्या पुन्हा एकदा शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी. धन्यवाद. तर हे होते दत्ता पवार जे सामनावीर ठरले आणि त्यांना सामनावीरचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन आपण सन्मानित करण्यात आलो. लगेच आपण सामन्याकडे वळूया. पुढचा सामना लगेच सुरू होतोय. नाणेफेक झाली होती. NB अवॉर्ड पुणे आणि शौर्य हर्षित इलेव्हन ठाणे आणि त्याच्यामध्ये नाणेफेक जिंकून बघूया लगेच सामन्याकडे वळणार आहोत. मैदानातून सर्व खेळाडूंना विनंती आहे, क्रिकेट रसिकांना विनंती